नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वेलकमची रंगोली मॅट कशा पद्धतीने तयार करायची याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपण पाहू शकता, अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी ही वेलकमची रंगोली मॅट दिसते. आपल्याकडे काही सण समारंभ असले किंवा काही कार्यक्रम असले, अशा वेळी स्वागतासाठी ही जी वेलकमची रंगोली मॅट आहे तर ती आपण टाकू शकतो आणि अतिशय सुंदर अशी ही रंगोली मॅट दिसते. तर ती कशा पद्धतीने तयार करायची, तर त्यासाठी मी अशा पद्धतीने रेक्झिनवरती वेलकम आहे तर ते तयार करून घेतलेलं आहे. त्यासाठी तुम्ही माप घेऊ शकता. कॅपिटल अक्षरामध्येच हे वेलकम मी आखून घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्व प्रमाण आखून घेत असताना त्यासाठी मध्ये खाली आणि वरती सारखंच प्रमाण सोडायचं आहे आणि मधला जो पट्टा आहे तो देखील पट्टीच्या सहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्ये जे वेलकम अल्फाबेट आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाची उलनचा वापर केलेला आहे. तर इथे जी उलन आहे अल्फाबेटला लावत असताना ती सारखेच तिचे जे लेयर आहे तर ते घ्या. म्हणजे तुम्ही जर डब्ल्यू हे अल्फाबेट तयार करत असणार तर त्याला पांढरी उलन लावत असताना मी इथे तिचे 2 लाईनी घेतलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून सर्व जे अल्फाबेट आहेत तर ते सारखेच येतील. म्हणजे सर्व अल्फाबेटला पांढरी उलन लावत असताना ते 2 लाईनी तिच्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण डब्ल्यू आहे तर तो तयार करून घेत आहे. यानंतर सर्व जे लेटर्स आहेत तर ते पांढऱ्या रंगाच्या उलने तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जेव्हा ई तयार करणार आहोत तर ई तयार करताना मात्र लक्षात ठेवायचं आहे की मधला जो ईची पट्टी आहे, मधला जो लेटर्सचा मधला जो भाग आहे तर तो खालीवर होता कामा नये. म्हणजे ईचा वरचा भाग आणि शेवटचा भाग याच्यामधली जी रेष आहे तर ती घेत असताना तुम्ही बरोबर सेंटरला ती घ्यायची, जेणेकरून त्याचा जो आकार आहे तर तो बदलणार नाही. अशा पद्धतीने सर्व जे लेटर्स आहेत तर ते पांढऱ्या उलनने चिटकून घ्यायचे आहेत. सर्व जे लेयर्स आहेत तर सर्व अल्फाबेटला जे लेयर्स आहेत तर ते सारखेच घ्यायचे आहे. तुम्हाला 2 घ्यायचे असेल तुम्ही 2 घेऊ शकता लेयर्स. तुम्हाला जर वाटत असेल की आपण अजून हे नाव थोडं जाड करावं, त्याची रुंदी जास्त करावी अल्फाबेट्सची, तर तुम्ही ते देखील करू शकतात, जेणेकरून अल्फाबेट आहे तर ते अधिक उठावदार दिसतील. तुम्ही मॅटची लांबी रुंदी किती घेता, ती जर मोठी असेल तर तुम्ही जे अल्फाबेट्स आहेत तर ते तुम्ही मोठे करू शकता. आणि जर अल्फाबेट्स तुम्ही मोठे काढले तर ते जे बाजूचे लेयर आहेत तर ते लेयर देखील तुम्हाला 3 लाईनी किंवा 3 लाईनी घेऊनच तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने उठावदार ते लेटर्स असे दिसणार आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपले सर्व जे अल्फाबेट्स आहेत तर त्यांना उलन लावून झालेली आहे. त्यानंतर बाजूला हे जे फूल आहे तर फूल तयार करण्यासाठी मी अगदी सिंपल असं फूल आहे. इथं आपल्याला कुठल्याच पद्धतीची ड्रॉइंगची जास्त गरज नाही आहे. म्हणजे साधं नुसतं 5 ते 6 पाकळ्यांचं फूल तयार केलेलं आहे आणि पाकळ्यांचे आकार देखील काही खूप सारखे नाही आहेत. म्हणजे इथे तुम्हाला हाताने जरी तुम्ही काढून घेतलं तरी देखील तुम्हाला इथे जमणार आहे. आणि जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर एक पाकळी तयार करून घ्या कागदावरती आणि ती एक पाकळी छोट्या सर्कलच्या भोवती रेक्झिनवरती ठेवून तुम्ही 6 पाकळ्या किंवा 5 पाकळ्या आखून रेक्झिनवरती तयार करू शकतात. आता इथे मी माझ्याकडे लाल रंगाची उलन नव्हती, नेमकी संपलेली होती, तर मला इथे लाल उलन लावायची होती, परंतु मी इथे आता ही मरून कलरची जी उलन आहे तर ती लावत आहे. फुलाच्या ज्या सर्व पाकळ्या आहेत तर मी इथे आता मरून कलरच्या उलनने तयार करून घेत आहे. सर्वप्रथम फुलाला तुम्ही उलन लावत असताना आधी जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर तयार करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे आकार आहे फुलाचे तर ते आकार इथे लहान मोठे होणार नाही किंवा जे तुम्ही आकार काढले आहे तर तेच आकार तिथे येणार आहेत. हे बघा, अशा पद्धतीने उलन आहे तर ती फुलाची बॉर्डर आधी तयार करून घ्यायची आहे. बॉर्डर तयार केल्यानंतर मधल्या ज्या पाकळ्या आहेत तर तुम्हाला मधल्या पाकळ्यांना इथे तुम्हाला उलन लावून घ्यायची आहे. मध्ये फुलाचं जे सर्कल आहे तर मी इथे ते पांढऱ्या रंगाने तयार करून घेतलं आहे. मरून कलरची उलने बॉर्डर केल्यानंतर आपल्याला फुलामध्ये जो रंग आहे तो इथे पांढरे उलन आहे तर तिचा वापर करायचा आहे, जेणेकरून जे फूल आहे तर हे अधिक आकर्षक आणि उठावदार इथे दिसणार आहे.
हे पहा इथे आपले एक फूल आहे तर ते तयार करून झाले आहे. बाजूला 3 पानं काढलेली आहेत तर त्या 3ही पानांना मी लाईट पोपटी कलर वापरलेला आहे. मध्ये जी शिरा आहे तर त्या पानाच्या डार्क हिरव्या रंगाने केलेली आहे. आता आपल्याला बाजूची अल्फाबेटच्या बाजूला जी जागा आहे तर तिथे आपल्याला इथे निळ्या रंगाची उलन आहे तर ती लावून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आधी बॉर्डर करून घ्यायची आहे. बॉर्डर केल्यानंतर मग मधला जो भाग आहे तर तिथे तुम्हाला ही जी उलन आहे निळ्या रंगाची तर तुम्हाला निळ्या रंगाची उलन लावून घ्यायची आहे. एक मात्र लक्षात ठेवायचं आहे, अल्फाबेट्सच्या बाजूने उलन लावत असताना ती अगदी जवळून घ्यायची नाही, थोडी लांबून घ्यायची. जर तुम्ही अल्फाबेटच्या जवळून ही निळ्या रंगाची उलन लावली अगदी जवळ तर ते जे अल्फाबेट आहे तर तिथे ते झाकले जाऊ शकतात. म्हणजे त्यांची जी रुंदी आहे तर तिथे कमी जास्त होऊ शकते, आकार हे कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो जे अल्फाबेट तुम्ही काढलेले आहे, जी पांढऱ्या रंगाची उलन लावलेली आहे तर तिचा आकार कमी होता कामा नये. बाजूच्या लोकरने ते जे अल्फाबेट्स आहे तर ते झाकले जाता कामा नये, ही मात्र काळजी तुम्हाला इथे ही जी निळ्या रंगाची उलन आहे तर ती लावताना इथे घ्यायची आहे. सर्व बाजूने अल्फाबेटच्या ही जी निळ्या रंगाची उलन आहे तर तुम्हाला ती लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आकार कुठे झाकले जाणार नाही याची मात्र दक्षता आपण घ्यायची आहे. अतिशय आकर्षक अशी ही उलन रंगोली मॅट तयार होते. आपल्याकडे काही कार्यक्रम असले किंवा सण समारंभ असले तर त्यावेळेला आपण पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ही वेलकमची उलन रंगोली मॅट ठेवू शकतो. आपण पाहू शकता पहा किती आकर्षक आणि सुंदर अशी ही रंगोली मॅट दिसत आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये ही तयार होते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.